नागराजाला लाह्यांचा नैवेद्य अर्पण करत भुदरगड तालुक्यातील श्री क्षेत्र वाघापुरातील नागपंचमी यात्रा यंदा लाखो भाविकांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साही आणि भक्तिमय वातावरणात पार पडली। यात्रेला महाराष्ट्र आणि कर्नाटकातील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावल्यानं यात्रेला विशेष रंगत आली होती। भुदरगड तालुक्यातील श्री क्षेत्र वाघापुरात नागपंचमी निमित्त यात्रा भरते। आज नागराजाला लाह्यांचा नैवेद्य अर्पण करत भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। पहाटे 5 वाजता पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या शुभ हस्ते विधिवत अभिषेक आणि महापूजा झाल्यानंतर महाआरती संपन्न झाली। त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं। सहवाद्य मिरवणूक काढत कुंभार समाजातील नागमूर्ती देवालयात अर्पण करण्यात आली। त्यानंतर नागाची विधिवत पूजा बांधण्यात आली। आज पावसानं उघडीप दिल्यानं मोठ्या संख्येनं भाविकांनी वाघापुरात गर्दी केली होती। महिलांनी लाह्यांचा नैवेद्य वाहून नागदेवतेची गाणी गायल्यानं मंदिर परिसर भक्तिमय झाला होता। वाघापुरातील नागपंचमी यात्रा यंदा लाखो भाविकांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साही आणि भक्तिमय वातावरणात पार पडली। दरम्यान यात्रेदरम्यान विविध प्रकारचे स्टॉल्स उभारण्यात आले होते। यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांनी स्टॉल्सवरील साहित्य मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यानं व्यापारी वर्गातही समाधान पाहायला मिळालं। यात्रेदरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाघापूर, आदमापूर, मुदाळतिट्टा, कूर इथं एकेरी वाहतूक व्यवस्था करण्यात आली होती। गारगोटी, राधानगरी आदी आगारांमधून विशेष बसगाड्याही सोडण्यात आल्या होत्या। ग्रामपंचायत प्रशासन, आरोग्य विभाग, देवस्थान समिती, ग्रामस्थ आणि ज्योतिर्लिंग सहज सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त प्रयत्नातून उभारलेल्या अन्नछत्रांमधून भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। यंदा मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केल्यानं यात्रेला विशेष रंगत आली होती।